नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जर का तुम्ही बघितलं तर आता मी तुम्हाला मंगळवार 19 मे 2026 या रोजीचा हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा का वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे, या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला मी हवामान अंदाज सांगत आहे। हा मंगळवार 19 मे 2026 2 वाजताच्या समोरचा, म्हणजे दुपारी 2 वाजताच्या समोर हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये कसं राहणार याबद्दल माहिती देत आहे। जर का तुम्ही बघितलं, जर का तुम्ही इकडे आले, इकडे रियापूरच्या या इलाक्यामध्ये जर का तुम्ही आले, नागपूरला थोडं समोर, तर या भागामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना हलकं पाणी पाहायला मिळते। म्हणजे गोंदियाच्या समोरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तुम्हाला थोडं हलक्या स्वरूपाचं, मध्यम स्वरूपाच्या वाऱ्यासोबत पाणी बघायला मिळू शकते। त्यानंतर जर का आपण खाली आलो तर आपल्याला जर का बघितलं आपण चंद्रपूरमध्ये आपल्याला देखील हलक्या स्वरूपाच्या वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळू शकते। चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। आणि जर का त्याच्यापेक्षा आपण जर का खाली आलो तर मग नांदेड, नाशिक इकडे आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळते। आणि लातूरच्या इकडे, नांदेडच्या इकडे आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळू शकते। तर सोलापूर या सर्व भागात आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळते। अकोला, अमरावती या भागात देखील आपल्याला कोरडं वातावरणच पाहायला मिळणार आहे। आणि जर का आपण पश्चिम महाराष्ट्राच्या इकडे गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला शक्यतोवर पुण्याचा अकोल्याचा जो भाग आहे या भागामध्ये पाणी पडणार आहे आणि दाट शक्यता आहे की या भागामध्ये जोरदार पाणी पडणार। आणि जर का आपण जसजसे अकोल्याच्या खाली जातो, जसे पुण्याच्या परिसरात जातो, ठाण्याच्या परिसरात जातो, भोरच्या परिसरात जातो, तर तसतसा पाऊस वाढत जातो। तुम्ही बघू शकता, सातारा झाला, सांगली झालं, कोल्हापूर झालं, तर या भागामध्ये दाट शक्यता आहे की जोरदार पाणी पडू शकते। मुसळधार वाऱ्यासह देखील पाणी पडण्याची या भागामध्ये दाट शक्यता आहे। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर करू शकता। तर जर का पूर्ण महाराष्ट्राचा ओव्हरऑल जर का आपल्याला हवामान अंदाज द्यायचा झाला तर ती कोकण किनारपट्टी आहे, त्या कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि जसजसे आपण खाली जाऊ तसतसा दाट पाऊस पडत जाणार। तसेच नागपूरच्या पुढे जर का आपण चंद्रपूरमध्ये गेलो तर चंद्रपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्या वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोरडे वातावरण राहणार आहे। हे आजच्या हवामान अंदाजामधून मी तुम्हाला सांगत आहे। जर का तारीख जर का तुम्हाला नोट करायची, 19 मे 2 वाजताच्या पुढे 2026 रोजीचा हा हवामान अंदाज तुम्ही नोंद करून घ्यावा। तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।